ओम शांती. आज 15/8/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी सर्वांना दिव्य संदेश देण्यासाठी सांगितला की जेव्हा आत्मा समजून परमात्म्याला आठवण कराल तेव्हा विकर्म विनाश आपोआपच होतील. संपूर्ण निर्विकारी बनण्यासाठी बाबांनी आज विशेष श्रीमतही दिलेली आहे. बाबांनी सांगितलं आपलं तन मन धन कुठेही व्यर्थामध्ये जायला नको, उलट्या कार्यामध्ये लावायचे नाही. त्याचबरोबर बाबांनी आज भक्ती पूजा पाठ केल्यानंतर भक्तीचं फळ काय मिळतं आणि मग भक्तीच्या चरम सीमेनंतर काय प्राप्त होतं याचं विश्लेषण महावाक्यांमध्ये केलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, सर्वांना हाच संदेश द्या की देहसहित देहाचे सर्व धर्म विसरून स्वतःला आत्मा समजा तर सर्व दुःख दूर होतील. प्रश्न आहे, तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टीत अनुकरण करायचे आहे? उत्तर, जसे ब्रह्माबाबाने आपले सर्व काही ईश्वरावर अर्पण केले, पूर्ण ट्रस्टी बनले, ट्रस्टी बनून राहिले, तसेच आपल्याला राहायचे आहे. ट्रस्टी म्हणजे निमित्त. कधीही उलटा सुलटा खर्च करायचा नाही. परमात्म्यांना बाबा म्हणतात उलटा सुलटा खर्च करताना देवाणघेवाण होते. तर देवाणघेवाण पापात्म्यांशी करायची नाही. आपले सर्व काही ईश्वरीय सेवेमध्ये लावा. पूर्ण विश्वासू बना. बाबांच्या श्रीमतावर चालत राहा. बाबा पाहतात कोणता मुलगा किती श्रीमतावर चालतो. गीत आहे, तू प्रेमाचा सागर आहे. ओम शांती. आम्ही कुठून आलो आहोत, कुठे जायचे आहे, रस्ता विसरलो आहोत. आणि बाबा म्हणतात या सृष्टी रंगमंचावर हे नाटक चालू आहे, हे मनुष्यांना समजलेलेच नाही. बेहदचे वडील सर्व गोष्टी समजावून सांगतात. आधी काय होते, नंतर काय झाले, मग आता अंतिम समयाला काय होणार आहे, हे बाबा स्पष्ट आपल्याला समजावून सांगतात. आणि बाबा जेव्हा समजावून सांगतात त्याला समजून घेणारे काही थोडेच मुले आहेत. बाबा म्हणतात टॉकी धाम मध्ये शरीर धारण केले, आधी सायलेन्स धाम मध्ये होतात. परंतु हे टॉकी धाम अर्थात ही साकार दुनिया, जिथे शरीर धारण करून आपण सर्वजण आपली भूमिका वटवितो. बाबा म्हणले आता विनाश काळ जवळ आलेला आहे. युरोपवासी आपल्याच कर्माद्वारे, आपल्याच इन्व्हेन्शनद्वारे, आपल्याच बुद्धीद्वारे तयार केलेल्या संशोधन साधनांच्या द्वारे विनाशासाठी कारणीभूत बनतात. म्हणून बाबा सांगतात की आता विनाश काळ जवळ आहे. त्यामुळे आज बाबांनी एक अभ्यास सांगितलेला आहे. मी मुसलमान आहे, मी हिंदू आहे, हे सर्व देहाचे धर्म आहे. या सर्व देहाच्या धर्मांना सोडून स्वतःला आत्मा समजून बाबा म्हणतात निराकार परमात्म्याला आठवण करा तर शिवबाबा आपली पालना करतील. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं की तुम्ही सर्व मुले आत्मा भाई भाईचा अभ्यास करा. मी आत्मा आहे, समोरचाही आत्मा आहे आणि आम्हा आत्म्यांचा पिता निराकार परमात्मा आहे. म्हणून आम्ही आपसामध्ये भाऊ भाऊ आहोत. बाबा म्हणले हा अभ्यास पक्का करा. बाबा म्हणतात की तुम्ही आत्मे कामचितावर चढून भस्म झालात. आता पुन्हा ज्ञानचितेवर चढून किंवा ज्ञानचितेवर बाबा बसवितात आणि पुन्हा आत्म्याला सत्वप्रधान बनवण्याचा पुरुषार्थ करतात. म्हणून बाबांनी सांगितलं की पवित्र बना. पुढे बाबांनी कुमारींचं वर्णन केलं. कुमारी, श्रेष्ठ कुमारी ती जे 21 कुळाचा उद्धार करेल. बाबा म्हणले पवित्रतेचा मान आहे आणि कुमारी म्हणजे पवित्र, म्हणून कन्यांना मान दिला जातो. बाबा सांगतात सदैव हे लक्षात ठेवा की आमची नाव बुडत होती आणि बुडत असताना आपण ईश्वराला आवाज दिला आणि सांगितलं की आम्हाला क्षीरसागरामध्ये न्या.
बाबा नावाडी आहेत ना, नाविक आहेत बाबा, आणि सोबत बागवान पण आहे. नावाडी बनून बाबा आपली नाव कलियुगाच्या या तीरावरून सतयुगाच्या त्या तीरावरती घेऊन जातात, म्हणून बाबा नावाडी आहेत. आणि दुसरं बाबा बागवान आहेत. आपण कलियुगामध्ये विकारांच्या अधीन होऊन काट्यांसारखे झालो होतो, बाबा आपल्याला काट्यांपासून फूल बनवतात, आणि म्हणूनच बाबा कोण? बागवान. बाबा म्हणतात की काट्यांच्या जंगलातून फुलाच्या बगीच्यात मी तुम्हाला घेऊन जात आहे, आणि हे सृष्टीचं चक्र सतत फिरत आहे. बाबा विचारतात, तुम्ही सृष्टीच्या चक्रात कसे काय विसरलात? भक्तीत रावणाला जाळतात, दरवर्षी जाळतात, पण रावण काही मरतच नाही. त्याचं कारण काय आहे? बाबांनी आज खूप सुंदर सांगितलं. आता तुमच्या समोर रावण मेलाय, म्हणजे विकारांवरती आपण विजय प्राप्त करतो, म्हणून बाबा सांगितलं आता तुमच्या समोर हा रावण मेलाय. परंतु दरवर्षी भक्तीमध्ये जाळतात, पण रावण काही मरत नाही. अर्थात दुनियेमध्ये आणखी नाही, मनुष्य आत्मे 5 विकारांच्या अधीन आहे. बाबांनी पुढे सांगितले, गीतेत श्रीकृष्णाचं नाव टाकून गीतेला खंडित केलेलं आहे. जर श्रीकृष्णाचं नाव गीतेमध्ये नसलं असतं, निराकार असलं असतं, तर सर्व धर्माच्या लोकांनी गीतेला मान्य केलं असतं. पुढे बाबा सांगतात, सर्वच जण एकरस समजावून सांगत नाही, म्हणून नंबरवार पुरुषार्थ आहे. प्रत्येकाचा अभ्यास आपला आपला आहे, आणि प्रत्येकाचं पदही आपलं आपलं आहे. स्थापना आणि विनाश या 2 गोष्टी बाबा आपल्याला स्पष्ट करून सांगतात. बाबा म्हणतात, दिव्य दृष्टीने तुम्ही विनाश पाहिलाय, आता प्रत्यक्षात तुम्ही नवीन दुनिया पाहणार आहात. इथे तुम्ही संगमयुग म्हणजे इथे तुम्ही माहेर घरी बसला आहात. आता विष्णुपुरीसाठी भाग्य शिवबाबा आपलं बनवत आहे. माहेर घर यासाठी म्हटलं की मात पिता आहेत, आपण मुले आहोत. सतयुगामध्ये शिवबाबा नसणार आहेत, म्हणून त्याला सासर असं म्हटलेलं आहे. म्हणून संगमयुग म्हणजे माहेर घर. पुढे बाबा सांगतात, अहिंसा परमोधर्म गायन आहे, आणि हिंसापासून वाचण्यासाठी संन्यासी लोक वनवासात जातात, किंवा वनवास मध्ये ब्रह्मचर्य व्रत धारण करतात. बाबा म्हणतात की सर्वात मोठी हिंसा काम कटारी चालवणे, आणि म्हणून बाबांनी सांगितले या विकारांवरती विजय प्राप्त करा. बाबा पुढे सांगतात की संगम युगावर तुम्हाला इथे दागिन्यांचीही गरज नाही. का? कारण हा वनवासाचा वेळ आहे, आणि वनवासामध्ये चमक दमक शृंगार नसतो, म्हणून बाबांनी आठवण करून दिली, इथे तुम्हाला दागिन्यांची साज सजावटाची गरज नाही. पुढे बाबा सांगतात, हाताने कर्म करा आणि मनाने बाबांची आठवण करा. हात कारडे दिले यारडे. आठवणीच्या द्वारेच कर्मेंद्रिया शांत होतील. स्थूल कर्मेंद्रिय आणि सूक्ष्म कर्मेंद्रिय. बाबांची जेवढी तीव्र आठवण असेल, इंद्रिय जीत आपण बनणार. मायाची चापट काही मुलांना अशी लागते की आश्चर्यवत ऐकतात, दुसऱ्यांना सांगतात, आणि काही दिवसानंतर काही वर्षानंतर भागंती होतात, बाबांचा हात सोडून देतात, किंवा ज्ञान सोडून देतात. तर बाबांनी सांगितलं, कथंती भागंती होतात, कारण मायाची चापट लागते. सर्व काही अर्पण करून आता श्रीमतावर चालण्याचा वेळ आहे. बाबा म्हणले, दुसरे पण तुमच्याकडून शिकतील असा व्यवहार तुमचा पाहिजे. आपण जर जसं ब्रह्माबाबांनी केलं तर आपण त्यांना अनुकरण करतो, तसं आपले काही कर्म असे असावेत की दुसऱ्यांनी आपलं अनुकरण करावं. पुढे बाबा सांगतात, विघ्नांना घाबरू नका, कारण हार जीत हे कुस्ती चालू आहे, मल्लयुद्ध चालू आहे. पवित्र राहाल तर विश्वाचे मालक बनाल, आणि पूर्ण पुरुषार्थ जर नाही केला तर दासदासी बनावं लागेल. आपण सर्वच जण ईश्वराचे मुले आहोत, आणि मुले असून जर बाबांना विसरतो आणि मायेचे बनतो,
तर हे बाबांना आवडत नाही. बाबा म्हणतात मग पूर्ण विघ्न पडतं आणि विघ्न पडल्यामुळे राजधानी मध्ये उच्च पद नाही प्राप्त होत. राजधानी स्थापन इथेच होत आहे ना, म्हणून बाबा म्हणतात की बाबांना विसरायचं नाही, मायेच्या अधीन व्हायचं नाही. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांचे खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन मिळालेल्या मुलांप्रती सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट, जेव्हापर्यंत जगायचे आहे तोपर्यंत ज्ञान अमृत प्यायचे आहे. महावीर बनून मायेच्या मुष्टियुद्धात विजयी बनायचे आहे. सर्वांसोबत निभावताना मन एक शुभाबांशी लावायचे आहे. दुसरं पॉइंट, विघ्नांशी कधीही घाबरायचे नाही. सेवेत आपले सर्व काही सफल करायचे आहे. ईश्वर अर्पण करून निमित्त बनून राहायचे आहे. अहंकार नको यायला. कधीही उलट्या सुलट्या कार्यात आपलं तन मन धन नाही लावायचं. वरदान, आपल्या संपूर्ण स्वरूपाच्या आवाहनद्वारे आवागमनच्या चक्रातून सुटणारे भाग्यवान सितारे भव. आता आपली संपूर्ण स्थिती व संपूर्ण स्वरूपाचे आवाहन करा, तर तेच स्वरूप नेहमी स्मृतीत ठेवा. मग जेव्हा कधी अशी स्थिती वर खाली होईल तेव्हा आपोआप ती स्थिती संपूर्ण अवस्थेच्या स्मृतीमुळे ठीक होईल आणि आवागमनच्या चक्रातून आपण सुटू. वारंवार स्मृती आणि विस्मृतीच्या चक्रात येण्यामुळे आत्मा मुक्ती प्राप्त नाही करत. ते लोक जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्याची इच्छा ठेवतात आणि तुम्ही लोक व्यर्थ गोष्टीतून सुटून चमकणारे भाग्यशाली तारे बनता. व्यर्थातून जेव्हा सुटणार तेव्हाच आपण चमकणारे भाग्यशाली सितारे बनणार. दुनियेतील लोक जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याचा मोक्षाची अपेक्षा ठेवतात, पण बाबा आपल्याला सांगतात तुम्ही व्यर्थाच्या चक्रातून मुक्त बना. सुविचार, कधीही विघ्नांच्या वश होणे म्हणजेच हिऱ्यावर दाग लावून घेणे. एकही व्यर्थ विचार जर आला तर आपल्या अंतरात्म्यामध्ये व्यर्थाच्या कचरा जमा झाल्यामुळे हिऱ्यावर दाग. अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजास समाप्त करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. आज बाबांनी सांगितलं जसे तुमचे आदी स्वरूप पवित्र देवता आहे तसेच हे अंतिम जन्म पवित्र ब्राह्मण बना. या स्मृतीने पवित्र जीवन सहज आहे. पवित्र बना, योगी बना हा महामंत्र सर्व खजान्यांची चाबी आहे. किती सुंदर आहे माइंड. पवित्र बना, योगी बना हा महामंत्र सर्व खजान्यांची चाबी आहे. कारण जिथे पवित्रता आहे तिथे सुख आणि शांती आहे. आज पूर्ण वाणीमध्ये बाबांनी याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. चला तर मग आजच्या या वाणीचा दिवसभर आपण चिंतन मंथन करून आचरणात आणूया. दिवसभर त्याचा अभ्यास करूया. जरूर आपल्याला बाबा म्हणतात तसं काट्यापासून फूल आणि ब्रह्माबाबांचं अनुकरण आपल्याला करायचं आहे. नक्कीच आपण या वाणीचा दिवसभर आपण अभ्यास करू. ओम शांती.